अशी फरसबी बटाट्याची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल। मस्त झणझणीत टेस्टी साइड डिश म्हणून आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। तर ही नवीन प्रकारची भाजीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मस्त झणझणीत भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये राई घालायची, जिरं, हिंग, थोडीशी कढीपत्त्याची पानं, याला परतून घ्यायचं चांगलं। इथे मी बटाट्यांचे मीडियम साईजचे काप करून घेतलेले आहेत, हे घालायचे आणि यांना तेलामध्ये 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये फरसबी घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला हे 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। इथे भाजी शिजते तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरं। आता ह्याची आपल्याला पाणी न टाकता जाडसर भरड करून घ्यायची आहे। हे असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याचे झाकण उघडून घेऊ। ह्याला मी मध्ये 2 ते 3 वेळा हलवून घेतलेला आहे आणि ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालायचा। तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा घाला। इथे बघा आपले बटाटे सुद्धा शिजलेले आहेत आणि बीन्स पण शिजलेली आहे। आपल्याला हिला जास्त ओव्हरकुक किंवा नरम करायची नाहीये। आता आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची घालायची आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। साइड डिश म्हणून आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। आता 2 मिनिटांसाठी आपण परत याला वाफवून घेऊया। इथे 2 मिनिटं झालेली आहेत। ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा, लिंबाचा रस आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे घ्या, इथे आपली झणझणीत फरसबी बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण हिला एका डिशमध्ये काढून घेऊया। त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर काहीतरी वेगळी चव अनुभवायला मिळाली तर ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि आवडली तर कमेंट्समध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा।